असल्या पद्धतीच्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, म्हणजे याचा अर्थ भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार का, हा प्रश्न आहे। सुहास सर, अजितदादांनी जे सांगितले ते मात्र घडून गेलेलं आहे आणि महायुतीच्या सरकारमध्येच घडलेलं आहे। आपण सगळी दृश्य लाईव्ह पाहिलेली आहे, गाडीची काय अवस्था झालेली पाहिली आहे, कार्यकर्ते कसे जखमी झालेले पाहिलेत आणि ज्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आवश्यक होता त्यावेळेस नव्हता। मी ही दृश्य दाखवू शकतो की आता मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे। ज्यावेळेस सगळा राडा झालेला आहे, पुण्याच्या रस्त्यांवरती मोठा थरार झाला, त्यावेळेस पोलीस कुठेही नव्हते। ज्यावेळेस भाजपचे कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते इथं समोरासमोर होते त्यावेळेस एवढा मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी हे जे साने गुरुजी स्मारक आहे जिथे ही सभा होते त्या ठिकाणी नव्हता। मात्र सगळं घडून गेल्यानंतर पोलीस या ठिकाणी आल्याचं आपण पाहू शकतोय। मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे, वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील दाखल झालेले आहेत आणि आता हे जे कार्यकर्ते घोषणाबाजी करतायत किंवा जे माध्यमांचे प्रतिनिधी आहेत त्यांना देखील इथून निघून जा किंवा इथे थांबू नका अशा सूचना पोलिसांकडून केल्या जात आहेत। म्हणजेच पुणे पोलिसांची ही जी कार्यक्षमता आहे ती आपण पाहू शकतो। घटना घडल्यानंतर मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी या जागेवरती आलेला आहे। मात्र ज्यावेळेस आंदोलन सुरू होतं आणि ज्यावेळेस पुण्याच्या रस्त्यावरती हा थरार हा राडा सुरू होता त्यावेळेस मात्र पोलीस बंदोबस्त किंवा पोलीस एवढ्या मोठ्या संख्येने कुठेही दिसत नव्हते। महाविकास आघाडीचे कार्यकर्ते निखिल वागळे, ॲडव्होकेट आसिम सरोदे, सामाजिक कार्यकर्ते यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते, ते एका गाडीत होते, तर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून तुफान दगडफेक, अंडीफेक करण्यात येत होती आणि त्यावेळेस पोलीस या सर्व राड्यामध्ये या थरारामध्ये कुठेही दिसत नव्हते। नितीन, अगदी तू म्हणतोयस ते बरोबर आहे की पोलीस सगळ्या घटना घडून गेल्यानंतर घटनास्थळी आलेले आहेत, पण आता तिथे तू ज्यांच्याशी बोलत होतास आज मुली आहेत, कॉलेजवयीन मुली आहेत की ज्यांच्यावर अंडी फेकण्यात आलेली आहेत, अशा काही लोक आता तिथे आहेत का ज्यांच्याशी आपण संवाद साधू शकतो? त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्यायला पाहिजे। आहेत का असं कोणी तिथे? सुहास सर, निश्चितपणे ते कार्यकर्ते अजून इथेही आहेत, आंदोलन करतायत, घोषणाबाजी करतायत। आपण त्यांच्याशी बोलू शकतो ज्या प्रत्यक्ष त्या ठिकाणी होता, ज्या या सर्व याच्यामध्ये जखमी झालेल्या आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊयात। या ठिकाणी या कार्यकर्ते आहेत ज्यावरती अंडी फेकण्यात आलेली होती, शाई फेकण्यात आलेली होती। ह्या ताई आहेत ज्यांच्यावरती शाई फेकलेली आपण पाहू शकतो, त्या जखमी देखील झालेल्या आहेत, त्यांच्या हाताला जखम झालेली आहे, दगड लागलेला आहे। ताई तुम्ही प्रत्यक्ष बरोबर होता, तुम्ही निखिल वागळे आणि यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होता, काय सुरू? आम्ही साधे फक्त गाडी प्रोटेक्ट करायला गेलो होतो। आम्हाला सर्व महिलांना ओढून ओढून अक्षरशः बाजूला काढले, त्यांनी दगडफेक केली आमच्यावर। आम्ही पोलिसांना फोन केले होते की आम्हाला प्रोटेक्शन द्या, कोणीही आमच्यामध्ये आलं नाही। अक्षरशः आमच्या महिलांना आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। हा गुंडाराज आहे, हे भाजप सरकार नाहीये आणि जे महिलांना हात लावतात ते पुरुष नाहीयेत। त्यांनी बांगड्या भरा आणि मग महिलांच्या नादी लागा। आम्हाला न्याय हा मिळालाच पाहिजे, यांच्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे। त्यांनी चक्क गुंडा बोलवले होते भाजपच्या लोकांनी, नाही पोलिसांचा बंदोबस्त नव्हता। पोलिसांना आम्ही सांगितलं होतं आम्ही संरक्षण द्यायची, रस्ता करून द्यायची गरजच पडली नसती ना। पोलीस प्रशासन नसल्यामुळे आम्ही तिथे रस्ता करून द्यायला गेलो होतो आणि त्यांना महिला कार्यकर्ते कळायला पाहिजे, महिला कार्यकर्त्यांवर पुरुष कार्यकर्ते मारहाण करतात, दगडफेक करतात, त्यावेळेला तिकडे पोलीस प्रशासन उपस्थित झालं तरी त्यांनी शेवटपर्यंत त्यांना कुठनं हा सर्व प्रकार सुरू झाला होता आणि किती काळ सुरू होता? कुठलं 10 ते 15 मिनिटं ह्या लोकांनी आमच्यावर अटॅक केलेला आहे। त्या मंदिरात, खंडोबाच्या मंदिरापासून ते पार इथपर्यंत येईपर्यंत, मांगीर बाबा चौकापासून ते इथपर्यंत येईपर्यंत त्यांनी कंटिन्यू आम्हाला प्रतिरोध केलेला आहे। त्यांनी आम्हाला पोलिस पुढे गेले, त्यांनी प्रोटेक्ट नाही केलं आम्हाला। आपण पाहू शकतो या महिलांच्या प्रतिक्रिया ज्या प्रत्यक्ष त्या ठिकाणी होत्या। हा सर्व थरार, ही सर्व घटना, हा सर्व राडा ज्यावेळेस सुरू होता त्यावेळेस या महिला जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, विश्वंभर चौधरी, ॲडव्होकेट आसिम सरोदे, निखिल वागळे पत्रकार यांना वाचवण्यासाठी पुढे आलेल्या होत्या आणि त्यांच्या गाडीबरोबर त्यांची धावपळ सुरू होते। त्यांचा बरोबर ते काही किलोमीटर पर्यंत प्रवास करत होते आणि त्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न करत होत्या। याच प्रयत्नात त्या जखमी झालेल्या आहेत, त्यांच्यावर शाई फेकलेली आहे, त्यांना दगड देखील लागलेले आहेत, आपण पाहू शकतो। नक्कीच नितीन, आपण हे सगळं बघतो आहे की काय पद्धतीने पुण्याच्या रस्त्यांवर राडा झालेला आहे। एका निर्भय बनो सभेवरून पुण्यातल्या कार्यकर्त्यांनी, भाजपच्या कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने राडा केलेला आहे आपण बघतो आहोत। काय झालंय तर पुण्यामध्ये राष्ट्र सेवा दलाच्या ठिकाणी निर्भय बनोची सभा आहे आणि या सभेला जात असताना पत्रकार निखिल वागळे
ॲडव्होकेट असीम सरोदे, विश्वंभर चौधरी हे तिघही एका गाडीतनं जात असताना या गाडीवर हल्ला करण्यात आला। ही गाडी रोखण्यात आली, सभास्थळी जाऊ नये यासाठी त्या गाडीवर दगडफेक करण्यात आली। या गाडीवर हे डेक्कन परिसरातल्या चौकामध्ये झालं, जो डेक्कनचा सगळा गजबजलेला परिसर आहे, जो सगळा सुशिक्षित परिसर मानला जातो, अशा या डेक्कनच्या चौकामध्ये या गाडीवर हल्ला झाला। त्यानंतर पुढे गेल्यानंतर जिथे हे सभेचं स्थान आहे त्या ठिकाणच्या चौकामध्ये देखील हल्ला झालेला आहे। इथं गाडीवर अंडी फेकून मारण्यात आली। ते या सगळ्यामध्ये महिला होत्या, या महिलांना सुद्धा अंडी लागलेली आहेत, दगडं लागलेली आहेत डोक्यात। अशा पद्धतीचा राडा हा आपण पुण्यामध्ये बघतोय। आणि निर्भय बनो सभा आम्ही होऊ देणार नाही, निर्भय बनो सभा जर घेतली गेली तर आम्ही गोंधळ घालू, अशा पद्धतीचं वक्तव्य हे भाजपकडनं 3 ते 4 दिवसांपूर्वी केलं गेलं होतं। आणि त्याचे पडसाद हे आत्ता आपल्याला बघायला मिळत आहेत पुण्यामध्ये। पुण्याच्या रस्त्यावर आज पुणेकरांनी कसा असतो राडा हे अनुभवलेला आहे। आणि हा राडा म्हणजे निखिल वागळे, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी यांच्या गाडीवर दगडफेक झाली, यांच्या गाडीच्या काचा तोडण्यात आल्या, यांच्या गाडीवर शाई फेकण्यात आली आणि अंडीसुद्धा मारली गेलेली आहेत। याच्यामध्ये महिलांना सुद्धा दगडी लागलेली आहेत, अंडी त्यांच्यावर फेकली गेलेली आहेत। अशा पद्धतीचं चित्र हे आज पुण्यामध्ये बघायला मिळालेलं आहे। आपण बघतोय दुसरीकडे निर्भय बनो ही सभा सुरू झालेली आहे। विश्वंभर चौधरींचं याच्यामध्ये भाषण झालेलं आहे, असीम सरोदे बोललेले आहेत। भाजप ही गुंडगिरीवर, गुंडशाहीवर भाजप ही मोठी झालेली आहे, अशा पद्धतीचं एक वक्तव्य हे असीम सरोदे यांनी केलेलं आहे। घटना ही पायदळीत उडवली जातीये, घटनेचा अवमान केला जातोय, अशा पद्धतीचेही आरोप या ठिकाणी केले गेलेत। आता पत्रकार निखिल वागळे बोलतायत, ते सुद्धा काय बोलतायत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण निखिल वागळे या सभेपर्यंत पोहोचू नयेत, असीम सरोदे या सभेपर्यंत पोहोचू नयेत म्हणून हा रोखण्याचा प्रयत्न केला गेला होता। पण भाजपच्याच काही दुसऱ्या मंडळींकडनं अशीही एक वक्तव्य येत होती की ही सभा होऊ द्यावी, जे काही बोलायचंय ते बोलू द्यावं। कारण त्यांचं असं स्टेटमेंट आहे की निखिल वागळे जेव्हा बोलतील, असीम सरोदे जेव्हा बोलतील, याचा फायदा हा भाजपलाच होणार आहे, त्यामुळे ही सभा होऊ द्यावी। परंतु आपण बघतोय की तशा पद्धतीचं चित्र हे पुण्यामध्ये आपल्याला बघायला मिळालेलं नाही। निर्भय बनो या सभेच्या वेळेला हा राडा पुण्यामध्ये आपल्याला बघायला मिळतोय। ही आत्ताची ताजी दृश्य आपण बघतोय।